नमस्कार, मी घोडके मॅडम. आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये स्वागत करते. आज आपलं 4थं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण अ, समरूपता याच्यामधील सराव संच 1.1 मधील गणित सोडवत होतो. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पहिला आणि दुसरे हे 2 गणित घेतलेले आहेत. तुम्ही प्रथमतः ते जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला पुढच्या गणिताची तुमची लिंक लागून जाईल. तर तिसरं गणित आज आपण पाहणार आहोत. तर तिसरं गणित असं सांगितलेलं आहे की शेजारील आकृतीमध्ये रेख पीएस रेख पीएस हे लंब आहे, पीएस हे लंब आहे आर क्यू वरती, म्हणजे या रेषेवरती पीएस हे लंब आहे. तसेच क्यूटी लंब आहे पी आर वरती, म्हणजे हे क्यूटी हा लंब टाकलेला आहे पी आर वरती. आणि व्हॅल्यू दिलेले आहेत की आर क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 6 आणि पीएस ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 6. पीएस ची काय दिलेली आहे 6 आणि पी आर दिलेला आहे 12. तर क्यूटी ची लांबी काढायला सांगितलेली आहे. क्यूटी बरोबर किती हे काढायला सांगितलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हे बघूया. क्यूटी काढायला सांगितलेलं आहे. तर क्यूटी काढायला सांगितलंय. व्हॅल्यू कशा कशाच्या दिल्यात, आर क्यू ची व्हॅल्यू दिली आहे. आपण आधी आकृती आणि गणितात जे काही दिलंय त्याच्याकडे जे काही व्हॅल्यू दिल्यात त्याच्यावरती एकदा नजर टाकायची. आर क्यू काय दिलेला आहे, म्हणजे हे आर क्यू आपल्याला 6 दिलेला आहे. पीएस काय दिलेला आहे 6 दिलेला आहे. हे काय आहे पी क्यू आर मध्ये पी क्यू आर 6. पीएस काय दिलेला आहे 6 दिलेला आहे. पी आर काय दिलेला आहे, म्हणजे हे पूर्ण पी आर काय दिलेला आहे 12 दिलेला आहे. तर क्यूटी काढायला सांगितलेले आहे. तर क्यूटी काढायला आता आपण हे पाहूया. इथं आधी आपल्याला हा पाया माहिती आहे. त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण पी आर क्यू हा विचारात घेऊ. पी आर क्यू, मी हा पी आर क्यू का विचारात घेतला, कारण इथे आपल्याला व्हॅल्यू कशी माहिती आहे. जर त्रिकोण आपण पी आर क्यू हा त्रिकोण घेतला तर आपल्याला 6 हा पाया माहिती आहे आणि याची पीएस ही उंची माहिती आहे. मग काय झाली, याचं क्षेत्रफळ काय आहे आपल्याला त्रिकोणाची माहिती आहे 1/2 पाया गुणिले उंची. तर 1/2 पाया किती दिलेला आहे, आर क्यू हा त्रिकोण पी आर क्यू चा पाया काय आहे, आर क्यू हा पाया आहे आणि उंची काय आहे, ही जी पीएस ही दिलेली आहे ही उंची आहे. म्हणजे 1/2 आर क्यू ची व्हॅल्यू आपण ठेवली 6 गुणिले पीएस ची व्हॅल्यू ठेवली 6. तर हे 1/2 छेदातलं 2 अंशाला काय करतं भागतं, म्हणजे बे एक बे त्रिक 6 आणि ह्या दोन्हीचा गुणाकार 6 त्रिक 18, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी आर क्यू बरोबर काय आलेला आहे 18 आलेला आहे. हा झाला आपण आर क्यू हा पाया घेऊन आणि पीएस ही उंची घेऊन पी आर क्यू चं काढलेलं क्षेत्रफळ. आता पी आर क्यू हे आपण 2 पद्धतीने बघू शकतो. एक म्हणजे आर क्यू हा पाया घेऊन आणि दुसरं म्हणजे पी आर हा पाया घेऊन जे तयार झालेलं पी आर क्यू हे त्रिकोण. तर आता बघूया एरिया ऑफ त्रिकोण. आपल्याला काय काढायला सांगितलंय, टी क्यू काढायला सांगितलंय. मग टी क्यू काय आहे, पी आर क्यू ची उंची आहे. मग पी आर क्यू ची उंची आहे, पी आर क्यू ची टी ही उंची आहे. म्हणून परत आपण काय काढायचं, एरिया पी आर हा पाया असताना पी आर क्यू चं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पी आर क्यू बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया काय आहे, पी आर हा पाया आहे पी आर क्यू मध्ये. तर पी आर पाया गुणिले उंची कोणती, ही क्यूटी. आता क्यूटी ही उंची घेऊन त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. 1/2 पी आर काय दिलेला आहे 12 दिलेला आहे आणि क्यूटी ही आपल्याला काढायची आहे. पण आपल्याला माहिती आहे पी आर क्यू चा आपण आर क्यू हा पाया घेऊन आणि पीएस ही उंची घेऊन आपण जे क्षेत्रफळ काढले, पी आर क्यू चं क्षेत्रफळ किती काढले 18. तर आपण हे 18 इथं ठेवून द्यायचं आहे. तर हे काय झालं 2 न 12 ला भागलं, बे एक बे बे 6 12. आता 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. आता हे गुणाकारात आहे, हे काय आहे बरोबर चिन्हाच्या समोर
गुणाकारात आहे, म्हणजे जे गुणाकारात आहे ते इकडे आल्यानंतर भागाकारात येणार, म्हणजे 18/6 बरोबर QT. तेव्हा 6 ने 18ला भागातले काय जाणार, 6 1 6, 6 2 12, 6 3 18. कितीचा भाग बसला, 3चा भाग बसला. याचा अर्थ QT काय आली, QT बरोबर 3. समजलं, आपल्याला विचारले काय, QTच विचारले, तर QT बरोबर किती आलं, 3. असं स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं. चला, आलं लक्षात, गणित लिहून घ्या आणि नंतर परत त्याचा सराव करा. जर काय एक्सप्लेन करायचं असेल अजून एकदा तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की याच्यामध्ये काहीतरी अजून थोडंसं मिसिंग आहे किंवा काय आहे, तर मी ते सांगून देईन. चला, प्रश्न नंबर 4 बघूया. चार नंबर मध्ये काय काय विचारलेलं आहे. एक चौकोन दिलेला आहे, एक चौकोन एकमेकांना दोन रेषा दुभाज हे करतात, कर्ण एपी. एकदम फास्ट फास्ट आकृत्या काढून घेते. ए पी बी सी डी. चला, आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे ते बघूया. एपी लंब बीसी, काय सांगितलेलं आहे, एपी लंब बीसी. जे सांगितलंय ते लिहून घ्यायचं. एपी रेख, एपी लंब आहे रेख बीसी वरती, एपी लंब बीसी. आणि काय सांगितलेलं आहे, एडी समांतर, एडी समांतर बीसी, एडी समांतर बीसी. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, तर काय काढायला सांगितलंय, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी शी काय आहे हे काढायला सांगितलेलं आहे. आपल्याला जे सांगितलंय ते आपण लिहून घेतलेलं आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण त्याची मांडणी करूयात. जे सांगितले त्याला लिहून घेऊया. जसं सांगितलं तसं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी शी असलेले गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता इथे बघू कोणता त्रिकोण विचारात घ्यायचा आहे, ए बी सी. कुठं आला हा त्रिकोण, त्रिकोण ए बी सी हा झाला एक त्रिकोण. आणि दुसरा काय, बी सी डी हा झाला, बी सी डी हा झाला दुसरा त्रिकोण. आता इथे काय सांगितलंय, आता एबीसी च काय आहे, एबीसी मध्ये बीसी हा काय त्रिकोण एबीसीचा, बीसी हा पाया आहे. तर चला, बीसी हा पाया गुणिले एपी ही काय आहे, उंची आहे. चला, एपी ही उंची लिहिली भागिले. आता आपण हा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी च काढलेला आहे की बीसी ही उंची आणि बीसी हा पाया आणि एपी ही उंची. आता कुठं कशात पाहायचंय, एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी मध्ये काढायचं आहे. तर बीसीडी मध्ये काय आहे, बीसीडी मध्ये काय आहे, बीसी हा पाया आहे गुणिले. आता याच्यामध्ये आपल्याला उंची बीसीडी ची उंची काय असणार आहे हे सांगितले. आता बघा इथं पण किंवा आपल्या तुम्हाला माहिती आहे, हा समोरच्या शिरोबिंदूतून एका बाजूवर टाकायच्या लंब काल्पनिक रेषा, म्हणजे ही बाजू काल्पनिकपणे पुढे वाढवली, वरच्या शिरोबिंदूतून खाली काल्पनिकपणे लंब टाकला, तर ही तयार होणारी जो लंब टाकला हे जे अंतर आहे ते काय असणार आहे, त्रिकोण बीसीडी ची उंची असणार आहे. पण आपण एक सुरुवातीला जे सोडवलेलं उदाहरण आठवतं का, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की जर एडी समांतर बीसी आहे, म्हणजे एडी समांतर बीसी आहे म्हणजे हा काय आहे, समांतर भुजचौकोन आहे, कारण याच्या समोरासमोरील बाजू समान आहेत. आणि समोरासमोरील बाजू समान असल्यानंतर या दोन रेषेमधील अंतर काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, या दोन्हीची उंची समान असणार आहे. म्हणजे एबीसी ची आणि बीडीसी ची उंची काय आहे, एपी ही समान उंची आहे. मग आता समानला समान बाजू समान उंची हे काय झालं, एक समान पायान समान उंची एकमेकाशी कटलं आणि हे एकास एक या प्रमाणात राहिलेलं आहे. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण
BCDशी असलेले गुणोत्तर हे एकास एक असे असणार आहे. हे झाले आपले उत्तर. समजलं? स्टेप बाय स्टेप, दमानी, स्लो स्लो एकदम सोडवत पुढे पुढे जायचं आणि निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. सर्व गणितात फक्त एकच वापरलेलं आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. याच्यानुसार स्टेप बाय स्टेप सोडवत गेलेले आहोत. असं वेगळं काही नाहीये. गणित दिसताना म्हणजे खूप अवघड दिसतं, पण सोडवत गेलं की खूप सोपं सोपं आहे. आपल्याला एवढंच सांगितलं होतं. आता आपल्याला त्याच्यानंतरचं गणित बघणार आहोत. 4 नंबरचं गणित. आज आपण सराव संच 1.1 संपवणार आहोत आणि उद्या घेणार आहोत आपण एक प्रमेय. आणि प्रमेय एकदम बेसिक पासून मी असं समजावून देईल जे तुम्हाला म्हणजे सोडवतानाच लक्षात येऊन जाईल. तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज लागणार नाही. ते प्रमेय एक कसं सोडवता येईल मी तुम्हाला सांगेल. चला, आपलं चौथा झालाय आपला क्वेश्चन. आता आपला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, जो की असा दिलेला आहे. त्रिकोण दिलाय आपल्याला एबीसी. त्याच्यावरून एडी हा लंब टाकलेला आहे बीसी बाजूवर आणि दुसरा पीक्यू हा लंब टाकलेला आहे. मी पुस्तकातले पाठ्यपुस्तकातलेच गणित घेत आहे. तुम्ही पुस्तक घेऊनही माझ्या लेक्चरला बसू शकता आणि ते म्हणजे समोर पाहून आणि पुस्तकात पाहून तुम्ही गणित सोडवू शकता. तर चला, आपल्याला काय सांगितलेलं आहे इथे शेजारील आकृतीत काय काय सांगितलेलं आहे. पीक्यू लंब बीसी जे सांगितले मी तुम्हाला हे सांगितलंय, जे सांगितले ते कच्च लिहून घ्यायचं. पीक्यू लंब बीसी असं सांगितलेलं आहे आणि एडी लंब बीसी, एडी लंब बीसी असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे एडी लंब बीसी असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला काय काय काढायला सांगितले. पहिलं काय सांगितलंय, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूबी चे एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी शी असलेले गुणोत्तर. बरोबर. आता बघा, एरिया लगेच बघायचं. पीक्यूबी कुठे कुठे आहे, कुठे आहे तो त्रिकोण पीक्यूबी हा झाला त्रिकोण. आणि दुसरा कोणता त्रिकोण पीबीसी, म्हणजे पीबीसी हा झाला त्रिकोण. इथेच राहिलं त्रिकोण पीबीसी हा झाला दुसरा त्रिकोण. तर आता चला बघूया पीक्यूबी मध्ये काय आहे. बीक्यू हा पाया आहे, आपण बघितले पाया गुणिले उंची. आणि पी क्यूबी ची उंची काय आहे, लंब टाकलाय म्हणजे पीक्यू ही उंची झाली. तर पीबीसी ची काय आहे, पीबीसी मध्ये काय आहे, त्रिकोण पीबीसी मध्ये बीसी हा पाया आहे आणि याची पण उंची काय आहे, लंब टाकलाय म्हणजे ह्या पी या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर बीसी या बाजूवर टाकलेला लंब, क्यू म्हणजे पायावरती टाकलेला लंब पीक्यू ही काय झाली, उंची झाली त्रिकोण पीबीसी ची. पीक्यू ही उंची झाली. आता उंचीला उंची कटली तर काय राहिलं, पायाचं प्रमाण राहिलं, पायाचं गुणोत्तर राहिले. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूबी चे एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी शी असणारे गुणोत्तर बीक्यू भागिले बीसी हा झाला पहिला. आता नेक्स्ट काय विचारलेलं आहे, आता आले ना तुमच्या लक्षात की म्हणजे फक्त पाया आणि उंचीच्या स्वरूपातच आपल्याला मांडायचे आणि उत्तर काढायचे. पाया आणि उंची लिहायचं, जो पाया आहे तो ते लिहायचं, जे उंची आहे ते लिहायचं, जे कटते ते काटायचं आणि राहिलेलं जे राहतं ते त्याच्या प्रमाणात. आलं लक्षात? चला, आपल्याला दुसरं काय विचारलेलं आहे तुम्ही लिहून घेत चला स्टेप बाय स्टेप. चला, एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, जे सांगितले तो त्रिकोण लगेच लक्षात घ्यायचा पीबीसी. चला, डबल आलोय आपण. एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी मध्ये आपल्याला काय बघायचंय, फक्त पाया आणि उंची एवढंच बघायचं आणि गणित सोडवून टाकायचं बस. पीबीसी, बीसी हा पाया, आलं लक्षात. हा बीसी हा पीबीसी चा पाया, पीक्यू ही लंब टाकल्यामुळे पीक्यू ही उंची झाली. आता एबीसी, त्रिकोण एबीसी, चला इथं लगेच बघूया. त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण लक्षात घ्यायचा.
आता एबीसी मध्ये काय आहे, एबीसी मध्ये हा बीसी हा पाया आहे, चला पायाला पाया लिहून टाकला. आणि उंची काय आहे, हा शिरोबिंदू ह्या बीसी वर टाकलेला लंब. आपण त्रिकोण कोणता लक्षात विचारात घेतलाय, ए बी सी हा त्रिकोण लक्षात घेतलाय, म्हणून आपला हा शिरोबिंदू आपण, आणि या शिरोबिंदूतून बाजूवर समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे एडी, ही झाली त्रिकोण एबीसी ची उंची. चला आता इथं काय कटतंय, बीसी बीसी म्हणजे पायाला पाया कटला, राहिलं काय, उंची. उंचीच्या प्रमाणात म्हणजे आलेलं गुणोत्तर काय असणार आहे, पी क्यू आणि एडी या उंचीच्या प्रमाणात असणार आहे. हे झालं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी शी असलेले, एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी शी असलेले गुणोत्तर. चला हे दुसरा झाला. आता तिसरं काय विचारलंय बघूया. खूप सोपं आहे हे. पाया उंची जे कटतं ते काटायचं, जे राहतं त्याच्या प्रमाणात म्हणून ठेवून द्यायचं. फक्त एवढं करायचं की स्टेप बाय स्टेप मांडायचं आणि सुटसुटीत चांगल्या अक्षरात मांडायचं, म्हणजे तपासतानाही सोपं जाईल आणि समजेल की तुम्ही नेमकं काय लिहिले. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे हे 3 नंबरचा, याच्यात काय विचारले, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण एडीसी शी असलेले गुणोत्तर विचारलेले आहेत. चला आता परत यायचं ए बी सी कडे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितले बीसी हा पाया, चला बीसी हा पाया लिहून टाकूया. एबीसी ची उंची काय सांगितली आहे, एडी ही उंची आहे, चला एडी ही उंची लिहिली. आता त्रिकोण एडीसी कडे जायचं आपल्याला. त्रिकोण एडीसी कुठे आहे, चला त्रिकोण ए डी सी म्हणजे हा झाला त्रिकोण एडीसी. त्याच्यामध्ये बीसी हा पाया आहे, हा बीसी पाया, आणि उंची काय आहे इथे, एडी ही उंची आहे, म्हणजे आपण इथं एडी ही उंची लिहिली. आता समान काय आहे, एडी ही उंची समान आहे, म्हणजे काय झालं, हे कटून गेलं. आता एडी कटून गेलं, राहिलं काय, बीसी आणि डीसी म्हणजे पाया. एबीसीचा बीसी हा पाया आणि एडीसी ची डीसी हा पाया. तर आलेलं त्रिकोणाचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात आलंय, उंची समान असल्यामुळे पायाच्या प्रमाणात आलेलं आहे. फास्ट होते का खूप, नाही ना, कारण पाया उंची आहे, त्याच्यामुळे खूप फास्ट कटून जातं. एवढंच व्हॅल्यू ठेवायच्या, कट करायच्या, झालं. चला 4 नंबर काय विचारले ते बघूया. तुम्ही लिहिताना थोडं स्टॉप करत जा, लिहून घेत जा, स्टॉप करत जा, लिहून घ्यायचं, होऊन जातं म्हणजे. चला 4 नंबरचं काय विचारलेलं आहे, आणि हा आपला प्रश्न संच म्हणजे सराव संच 1.1 चा प्रश्न क्रमांक 5 चा शेवटचा प्रश्न म्हणजे 4 नंबरचा प्रश्न जे विचारलं आहे ते. एरिया ऑफ त्रिकोण एडीसी चे एरिया ऑफ त्रिकोण PQC शी असलेले गुणोत्तर काय असणार आहे. चला एडीसी त्रिकोण लक्षात बघूया. एडीसी कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण एडीसी. तुम्हाला एवढं पण सांगते, म्हणजे थोडस टाइम कन्झ्युमिंग आहे, पण ना गणित सोडवताना एकदम शॉर्ट मध्ये, तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला खूप लवकर या आकृत्या ड्रॉ करता येतील. तर तुम्ही काय करायचं, म्हणजे प्रॅक्टिस करतानाच आकृती स्वतःहून ड्रॉ करून त्याच्याकडे बघत बघत इकडे लिहायचं, म्हणजे तुमच्या कसं लवकर सोडवताना लक्षात येईल की एडीसी मध्ये डीसी हा पाया, एडी ही उंची, म्हणजे तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल ना तसं तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. डीसी पाया आहे, एडी ही उंची आहे. मग प्रत्येक वेळेस लिहिताना तुम्ही आकृती काढत जा. प्रश्नात बघून उत्तर लिहिण्यापेक्षा स्वतः एकदा ड्रॉ केली ना आकृती, तेव्हा बरोबर थोडस लक्षात येऊन जाते कुठे कोणता लंब टाकलाय, कुठे काय तयार होतो, कुठे पाया तयार होतो, कोणती उंची तयार होते, हे लक्षात येऊन जातं. आता PQC हा त्रिकोणाचा विचार करायचा. चला बघूया. त्रिकोण PQC हा झाला त्रिकोण PQC. त्याच्यामध्ये पाया काय आहे, QC हा पाया आहे, आणि PQC मध्ये PQ ही उंची आहे. इथं काय कटतं का, काहीच कटत नाही बघा. म्हणजे डीसी एडी क्यूसी PQ काय साम्य आहे का, पाया समान आहे का, तर नाही. उंची समान आहे का, तर नाही. म्हणजे काहीच कटत नाही. याचा अर्थ एरिया ऑफ त्रिकोण एडीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण PQC यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे आले आहे, तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात आलेले आहे. हे झालं आपलं सराव संच 1.1 मधलं प्रश्न क्रमांक 5 मधलं गणित 5 मधलं
गणित पाचव्याचा चौथा क्वेश्चन. आलं लक्षात? चला, आज आपल्याला सराव संच 1.1 संपलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता याच्यानंतर आपण एक प्रमेय घेणार आहोत. तर याच्यानंतरचा लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.